पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा नगरपंचायतीत संपूर्ण जागा जिंकू असा विश्वास आमदार राम भदाणे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलाय। यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील पहिली सहविचार सभा घेण्यात आली। शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे अर्ज व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र पाटील यांच्यासह भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे व जिल्हा सरचिटणीस DS गिरासे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी अनेक इच्छुकांनी आपले मत मांडताना सांगितले की जे पक्षाचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते असतील त्यांना प्राधान्य देण्यात यावे व ज्यांनी पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले त्यांना आधी संधी द्यावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली आहे। यावेळी महत्त्वाचे नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 इच्छुकांमध्ये गटनेते अनिल वानखेडे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे यांच्यासह पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनोहर पाटील यांच्या पत्नी मीराताई मनोहर पाटील तसेच वसुधा रवींद्र देसले व रजूबाई सुभाष माळी उषाबाई प्रकाश चौधरी यांनी अर्ज व मुलाखती दिल्या आहेत। यासह 60 ते 65 जणांनी देखील नगरसेवक पदासाठी आपल्या मुलाखतींसाठी गर्दी केली होती। भाजपा सुरुवातीस संपूर्ण सर्वे करेल, त्यानंतरच उमेदवारांना पक्षाचे तिकीट देण्याविषयी योग्य निर्णय घेणार अशा सूचना यावेळी आमदार राघवेंद्र पाटील यांनी दिल्या आहेत। तसेच भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी देखील भारतीय जनता पक्ष एक हाती सत्ता शिंदखेडा नगरपंचायतीवर मिळवेल असा विश्वास या ठिकाणी दर्शवलाय। तसेच विरोधकांना देखील जागा शिल्लक राहणार नाही, इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना देखील आपल्या पक्षात घेण्याचं आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांनी केलं आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी मानले। मुख्य संपादक जतीन बोरसे। एखाद्याला जर मिळाली नाही तर त्याचं हताश होण्याचं काम नाही, निराश होण्याचं काम नाही, तर त्याला भविष्यामध्ये पार्टी 100% चांगल्या प्रकारची संधी देते। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 100% मी स्वतः आहे। कारण की पार्टीने स्वतः काम करत असताना स्वतःलाच काय मिळेल हे न बघता आपल्या सोबतच्याला एखाद्याला मिळालं आणि आपल्याला न मिळालं तर आपण सर्वजण या शिंदखेडा शहरासाठी आपल्या सर्वांच्यासाठी कमळचं चिन्ह महत्वाचं आहे, पार्टी महत्वाची, आपल्या सर्वांचे नेते जयकुमार महत्वाचे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला जे सर्व करायचं असेल तर 100% 100% 17च्या 17 लोक आपल्याला निवडून आणणं ही आपल्या सर्वांची गरज तिथं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। आणि म्हणून येणाऱ्या 2 डिसेंबरसाठी आपण सर्वांनी कामाला लागायचंय। आपल्या प्रभागामध्ये आपल्या वार्डामध्ये जे काही वार्डाचे अध्यक्ष असतील, वार्डाचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल, ते अध्यक्ष असतील, बूथ प्रमुख असतील, शक्ती प्रमुख असतील, सर्व सन्मान्य कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या ठिकाणी आपण सर्वजण जायचंय। आता इथे इच्छुक लोकांचा मुलाखतीचाही छोटासा कार्यक्रम आजच्या निमित्ताने ठेवलेला आहे आणि काही इच्छुक जर इथं आलेले नसतील आणि त्यांचा जर सरांना जरी निरोप आला तरी आम्ही त्यांची इच्छुक म्हणून नोंद घेणार आहोत। असं काही नाही की आज दिन होतं आणि पैसा कोणाकडे मला जास्त महत्व नाही। माडी दादा सांगत होते की मनाकडे पैसा नाही, पैशाला या पार्टीमध्ये कधी जास्त महत्व दिलं गेलं नाही। आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा ज्यांनी माझ्याकडे फक्त पैसा आहे आणि म्हणूनच मला उमेदवार द्या असा कोणताच क्रायटेरिया, असा कोणताच मार्ग आपल्या पार्टीमध्ये लावला जात नाही। जो सर्वसामान्य लोकांमध्ये काम करतो, जो सर्वेमध्ये 1 नंबर आला असेल त्याला 100% घरी बसल्या न्याय ही भारतीय जनता पार्टी देईल असा मला विश्वास या व्यासपीठाच्या माध्यमातून आहे। चांगल्या प्रकारचा वचक ठेवून आपल्या शहरासाठी काय काय चांगलं करता येईल याच्यासाठीची ही टीम, ही जी बॉडी आपण निवडून देतो, जो मतदानाचा अधिकार आपल्या सर्वांना आहे, जी बॉडी आपण निवडून देतो त्या बॉडीचं ते काम असलं पाहिजे। आणि म्हणून या शहराचा कायम विकासाच्या दृष्टिकोनातून कसं चांगलं काम होईल याच्यासाठीची भावना असणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष या निवडणुकीत निवडून गेला पाहिजे। आणि म्हणून आज आपल्या या सहविचार सभेला फार महत्व आहे। आता आपण बघतो भाऊंच्या नेतृत्वामध्ये सर्व लोक एकत्र जरी असले, अनेक इच्छुक जरी असले, पण त्या सर्वांमधनं वार्ड वाईज आपल्याला सगळे माणसं निवडावं लागतात। हे वार्ड वाईज माणसं निवडत असताना आपल्या सर्वांना तिथे फार मेहनतीचं आणि कष्टाचं काम आहे। फार मोठा वाईटपणा पण तिथे आपल्याला सर्वांना घ्यावा लागतो, कारण की
कोण प्रमुख तिथं निवडायचं असेल तर ते निवडणं फार सोपं आहे, फार कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये एखाद्याला नाही म्हणायचं असेल तर हा माझ्या जवळचा असला आणि एखादा दूरचा असला तर त्याला आपण एका सेकंदामध्ये नाही म्हणून देतो, याला द्यायचं नाही, हा मला जोगे नाही, गेले पहिले तिकीट द्या. पण अशी भावना न ठेवता जो सर्व पत्रकार मला खात्री की शिंदखेड्यात आपल्या सर्व जागा निवडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री. मला नाही वाटत विरोधकांकडे कोणी उमेदवार शिल्लक राहिले असतील, कारण मागच्या 15 दिवसापूर्वीच रामदादा या ठिकाणी मोठा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.